सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 80 55 81 09 10 आणि 98 60 78 57 86. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण चांगलंच तापू लागलेलं आहे. पहिलीच निवडणूक असल्यामुळे प्रत्येक भागामध्ये इच्छुक मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. त्याचबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागणी केला होता. मात्र इच्छुक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना नाकारून धनदांडग्या व्यक्तींना उमेदवारी दिल्यामुळे प्रत्येक भागामध्ये बंडखोरीचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबर आज प्रभाग क्रमांक 9मधील युवराज लाखे हे आपल्यासोबत आहेत. त्यांची शिंदे गटातून इच्छुक उमेदवार मागणी होती. त्यांची उमेदवारी नाकारल्यामुळे आज परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले आहे. आज आपल्यासोबत उमेदवार म्हणून इच्छुक उमेदवार आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. नमस्कार, युवराज पोपट लाखे. मी शिंदे गटातून 5 वर्ष झालं काम करत आहे. प्रत्येक रस्त्याचं काम असून दे किंवा महिलांचं काम असून दे, लाडकी बहीण योजना, सगळे कुठलीही जी योजना असेल ते मी इथं राबवलेलं केलेलं आहे. आणि शिंदे गटांना मला ही उमेदवारी द्यावी अशी मी नम्र विनंती करतो. किती वर्ष झालं तुम्ही या भागात परिसरात काम करत? 5 वर्ष झालं शिंदे गटातून काम करतो. 5 वर्ष झालं शिंदे गटातून काम करत आहे. आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. दादा, काय सांगाल, तुमच्या भागातलं एक स्थानिक रहिवासी म्हणून एक नेतृत्व होतं तुमचं, हे सर्वसामान्य नागरिकांचं, त्यांना उमेदवार नाकारलेलं आहे, काय सांगाल? उमेदवार आम्हाला हे आम्हाला पाहिजे आहे. आमच्या या भागात काय कोण 10 वर झालं, आमचं कोण फिरकायला नाही, नगरचे कोण नाही. यांनी जसं आलं तसं आम्ही योजना चालू केल्या. लाडक्या बहिणीचं म्हणा, गटरी म्हणा, बोर म्हणा, हे म्हणा, त्यांनी सगळं काय व्यवस्थित चालू केलं आहे. हे आम्हाला कोण काहीच केलं नाही. 10 वर झालं, निवडून आलीच तर कोण आमच्याकडे फिरकायला नाही. गटरीगाने किडे वगैरे आले आहेत. जसं एवढ्या लागाने 5 वर्ष हातात घेतलं तसं का कामं चांगली केल्यात. यांनाच का आम्हाला सहकार्य करणार आहे. मी याच परिसरात आपल्याबरोबर एक काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. मावशी, काय सांगाल, तळागाळातला एक उमेदवार तुमच्या तळागाळातला आमचा गरीब नेता युवराज लाखे यांना निवडून द्यायला पाहिजे. आणि त्यांनी आल्यापासून आमचं गोरगरिबांचं चांगलं आहे. गटरी बिटरी बोरबीर वगैरे मारून चोरून महिलाकडनं पूर्ण लक्ष देते. ती त्यांनी आलेत म्हणून तरी आमचा परिसर स्वच्छ आहे गरिबी याचा. एवढंच बोलून माझं भाषण पुरं करतो. एवढं वर्ष झालं इथं स्थानिक नगरसेवकांनी काही काम केलेलं नाही आहेत. पण तरुण तडफदार तुमच्यातला सर्वसामान्यातला एक इच्छुक उमेदवार म्हणून उभा आहे, त्याबद्दल काय? युवराज लाखे दादा हे शिवसेनेचे एक उमेदवार आहेत आणि त्यांना एक संधी मिळावी अशी आमच्या सर्व महिलांची इच्छा आहे. त्यांनी 5 वर्ष झाले खूप काही कामं केले आहेत. बोरचे असो, गटारीचे असो, लाडक्या बहिणी योजनेचं असो, महिलांच्या अशी जी महिलांची कामं असतील ती त्यांनी आजवर करून दिलेली आहेत. म्हणून जर कोणी दुसरा जर नेता येत असेल तर आम्ही त्याला निवडून देणार नाही. युवराज लाखे दादा हा मुख्यमंत्र्याचा लाडका भाऊ आहे. म्हणून आमच्या लाडक्या बहिणींची इच्छा आहे की आमच्या लाडक्या भावालाच तुम्ही एक संधी द्यावी. मावशी, इथं सर्वसामान्य नागरिकाला उमेदवार नाकारून धनदांडग्या लोकांना तिकीट दिलेलं आहे, काय सांगाल? तिकीट दिलेलं आहे. धनधान्य लोकांना तिकीट देऊन आमचं काय भलं नाही, आमचं व्यवस्थित नाही. युवराज लाख्यांना तिकीट मिळावं ही आमचं गरजेचं मागणी आहे ही, आणि दिलीच पाहिजे हक्कानं. आता बरेच वर्षे निवडून गेलेले मोठे लोक आहेत. ह्यांनी काय आले तसे गेलेत. यायच्या वेळेला तेवढं हात जोडून आमच्या दारात नाही येतात. परत ते 5 वर्ष झाले की त्यांनी फिरकत नाहीत, काही नाहीत. खरं आता आमच्या भागामध्ये एक गरिबाचा नेता युवराज लाखे हा आता 5-6 वर्ष झालं आमच्या ह्या भागामध्ये, लाखेनगर असू दे, लालनगर असू दे, ह्या भागामध्ये गटारीचं
परत आपलं काय असेल आपल्या बोरिंग पाडून दिल्या, पाण्याची सोय केली. आता घरांची पण ह्याच्या पुढं घरांच्या सुटकान काय राहती घरं राहिलेली आहेत लाकीनं लालनगरची, ते पण सुटकान ते करण्याची सोय करतो म्हणून सांगितलं आहे. कारण का आता एवढं त्यानं केलं आहे म्हटल्यावर हा मुलगा करणार आहे. आम्हाला हे सगळ्याला हे शाश्वती आहे. म्हणून आमच्या ह्या भगिनीच्या तर्फे माता भगिनीच्या तर्फे ह्या मुलग्याला एवढं कने युवराज लाखे ह्या शिंदे गटाकडून ह्याला कने तिकीट मिळावं. जर तिकीट नाही मिळालं तर बंडखोरी होणार. अहो नाही होणार. तिकीट नाही जर मिळालं तरी तो काम करून दाखवणार असा तो मुलगा आहे. आणि हे मिळालंच पाहिजे, तिकीट हे मिळालं पाहिजे. कारण का मोठ्या लोकांनी तुम्ही देताय, कशासाठी देताय सा? गरीबाला हे मिळावं. गरीबासाठी गरीबच झटणार आहे. काय मोठी कोण झटणार नाही तर मोठी कोण येणार नाही तिथं. तरी गरीबाचा मुलगा आहे, गरीबासाठीच येणार. आमच्या गल्लीमध्ये आणि आमच्या भागामध्ये त्यानं काम केलंय. काय गटरीतनी किडावर येत होती तरी पण कोण लक्ष दिलं नाही. काय किती वेळ त्या नगरपालिकेला जायचं. सर्वसामान्य नागरिकातलं एक गरिबांचा नेता म्हणून युवराज लाखे निवडणूक रिंगणात उभारलेले आहेत. मात्र त्यांना तिकीट नाकारलेलं आहे. त्यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळावं ही या परिसरातील नागरिकांनी मागणी केलेली आहे. कॅमेरा निखिल विसेसह मी रोहन येरलगे, एम मराठी, इचलकरंजी.